कसला विचार करताय? सुकं चिकन कसं बनवायचं? या दाखवतो रेसिपी कसं बनवायचं ते. चला तर म्हणजे हे बघा, आता याची चिकन मस्तपैकी धुवून घेतलेलं आहे आणि आता लेग पीसला तर म्हणजे कट मारून झालेले आहेत. आता मस्तपैकी धुवून काढते. त्याच्यानंतर तर म्हणजे आता चवीसाठी घ्यायचा आहे अद्रक लसूण पेस्ट. त्याच्यानंतर घ्यायचा आहे थोडीशी हळद अर्धा चमचा, आणि त्याच्यानंतर गरम मसाला अर्धा चमचा घ्यायचा आहे, आणि त्याच्यानंतर धना पावडर अर्धा चमचा घ्यायचा आहे, आणि चवीसाठी हा तिखट मसाला टाकायचा आहे 2 चमचे, आणि त्याच्यानंतर कलरचा चमचा जो आहे म्हणजे कलरचा तिखट 1 चमचा, आणि मंडळी त्याच्यासोबतच घ्यायचं आहे दही, आणि दही घ्यायचे आहे 2 चमचे दही घ्यायचे आहे, आणि त्याच्यानंतर घ्यायचं आहे चवीनुसार मीठ, आणि सर्व टाकून झाल्याच्यानंतर असं गरा 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 फिरवायचं आणि मिक्स करून ठेवायचं. 1 तासाच्या नंतरच उघडून बघायचं. तर म्हणजे आता विषय बघा, इथं चिकन जे 1 तास आपण ठेवलेलं होतं ते रेडी झालेलं आहे. आता याच्यामध्ये 4 चमचे टाकायचं आहे गोडे तेल, आणि तेल कडकडीत तापल्याच्या नंतर टाकायची आहे 1 लसूण, 1 किंवा अर्धी लसूण टाकायची. त्याच्यानंतर तमालपत्र टाकायचं आहे, आणि नंतर मग आपण टाकायचं चिरलेला कांदा जो की झणझणीत लागतंय. तर ह्याच्यानंतर म्हणजे हा जो विषय आहे तो गरा 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 फिरवून घ्यायचा, आणि 1 ते 5 मिनिटं तांबडा होईपर्यंत हा कांदा असाच ठेवायचा. आणि त्याच्यानंतर तर म्हणजे कांदा तांबडा झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये टाकायचा आहे टोमॅटोची पेस्ट. मिक्सरला गार 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 बारीक करून टोमॅटोची पेस्ट करून त्याच्यामध्ये टाकायची. त्याच्यानंतर कांदा फिरवून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये टाकायचा 1 चमचा वाटण, पण आपण 2 चमचे टाकणार आहे कारण आपल्याकडे जास्त चिकन आहे. तर म्हणजे ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा 1 चमचा हळद, आणि 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, आणि त्याच्यासोबत टाकायचं इथे गरम मसाला टाकल्याच्या नंतर टाकायचा आहे तिखट मसाला, आणि आपण टाकलेला होता आधी पुन्हा एकदा आपण टाकणार आहे चवीसाठी. आणि इथं बघा अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे किचन किंग मसाला आणि चिकन मसाला टाकायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा घ्यायचं आहे चवीनुसार मीठ, आणि सर्व एकदा गारा 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 मिक्स करून घ्यायचा, आणि त्याच्यानंतर अर्धा तास तरी त्याला गॅसवरती ठेवायचा. तर म्हणजे आता इथं बघा अर्ध्या तासानंतर जी आपली ग्रेव्ही जी आहे ती झालेली आहे, झणझणीत तयार, खमखमाट वास सुटलेला आहे. नक्की ट्राय करा. आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन. तर म्हणजे मॅरिनेट केलेलं चिकन आता इथं उकळलेल्या ग्रेव्हीमध्ये टाकायला सुरुवात केलेली आहे, आणि हे आपल्याला ठेवायचं आहे. तर म्हणजे ह्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं गरम पाणी, आणि त्याच्यानंतर मग हे शिजवण्यासाठी गॅसवरती ठेवायचं आहे. तर म्हणजे शिजवून आल्याच्या नंतर ह्याच्यावरती टाकायचं आहे कोथिंबीर बारीक चिरून, जेणेकरून एकदम स्वादिष्ट दिसल आणि खाणाऱ्याला पण मज्जा येईल. तर आता आपण टेस्ट करून बघू. तर म्हणजे